करतो, तुमची गरज आणि तुम्ही मेहनत करायला तयार आहात. घेतलंय आम्ही, चालू केलंय. आता आपण चिपळूण तालुक्यातील कापऱ्याची वरची वाडी येथे आहोत. त्या वरच्या वाडीमध्ये मला वाटतं त्यांची 65 कुटुंब आहेत आणि या कुटुंबियांना पाण्याचा प्रश्न होता. यांनी हा पाण्याचा प्रश्न हा त्यांनी स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे प्रामुख्यानं जे आपण आम्ही म्हणतो की गाव जलसमृद्ध झालं. जलसमृद्ध झालं म्हणजे काय झालं, तर आमच्या घराघरामध्ये नळ आला, ही भूमिका आमची असते. परंतु या वाडीनं मला असं दाखवून दिलं की आमचा असणारा जो नैसर्गिक जलस्रोत आहे तो आम्ही पुनर्जीवित करू, तो वाढवू आणि त्या दृष्टीनं आम्ही आमची वाडी जलसमृद्ध करू. म्हणून या गावाचा प्रयत्न आहे आणि या गावाचा जो प्रयत्न आहे, याच्या आत्ता असणारं याच्यामध्ये पाणी हे ना कमी पडत आहे आणि याचं सर्वेक्षण करण्यासाठी मी आणि अजित जोशी इथे आलेलो आहोत. आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे, पाहिलेलं आहे, त्यांना काही उपाय आम्ही अभ्यास करून सांगणार आहोत. पण तत्पूर्वी आपण त्यांना त्यांच्या ज्या समस्या आहेत या विचारून घेऊया. तर तुमची इथे जी पाण्याची समस्या, आता तुम्हाला का वाटतं की इथे काम करावं? कारण काय आमच्या गावात आज 65 कुटुंब आहेत. 65 कुटुंबांना पाणी पुरेसं पुरत नाही. त्यामुळं आम्ही ज्या लोकवर्गणीतून आमच्या गावामधून म्हणजे वाडीमधून केलेलं आहे, त्या वाडीतून 5 ते 6 लाख रुपये खर्च केलेले आहे आजपर्यंत. तर ते खर्च करून सुद्धा जर आम्हाला त्या याच्या योजनेचा आम्हाला लाभ पाहिजे तसं मिळत नाही, पुरेपूर होत नाही आम्हाला. तर ते लाभ मिळण्यासाठी आम्ही आज तुम्हाला तुमच्याशी प्रयत्न केले. आता हा जो नाला आहे याच्यामध्ये पूर्वीच्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी होतं. झरे तर मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, पण याच्यातील झऱ्याचं प्रमाण कमी झाल्याचं तुम्हाला जाणवते का? होय, आमची एक चूक झाली काय माहिती आहे, आम्हाला जे ब्लास्टिंग करायला नाही पाहिजे ते आमच्याकडनं ब्लास्टिंग झालं त्याचं. कारण आम्हाला कारण हा संपूर्ण कातळ भाग होता. पूर्वी जर परिस्थिती बघितली असती ना, संपूर्ण कातळ फोडून आम्ही हा डीप केलेला आहे आता. त्यामुळे ब्लास्टिंगमुळे जर पाणी गेलं असेल तर तुमच्या आयडियाने आम्हाला थोडंसं आयडिया दिली तर आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू. आता हा एक मुद्दा आपल्या लक्षात येतो की निसर्गावर अतिक्रमण करून निसर्गाला जर आपण दुभंगण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून येणारं जे पाणी आहे हे दुसरीकडे निघून जातं आणि हा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला इथे आलेला आहे. ब्लास्टिंगचे काही प्रमाणामध्ये इथे दुष्परिणाम आहेत. आता तुमच्या गावामध्ये 65 हे म्हणताय उंबरटे आहेत. 65 उंबरटेमध्ये साधारण किती लोकसंख्या आहे? 350 लोकसंख्या आहे. 350 तुमची लोकसंख्या आहे. 350 लोकसंख्यामध्ये आता तुमच्या गावामध्ये किती लोक राहतात? आता आमच्या गावामध्ये 100 ते 150 लोक स्थायिक आहे. आणि ज्यावेळी तुमचे हिवाळा असतो म्हणजे दिवाळी असते अथवा मे महिना असतो, यामध्ये ती किती लोक येतात? मे, मार्च, मे हे 2 महिन्यामध्ये लोकसंख्या जेवढी आहे तेवढी प्रमाणात 350 लोकसंख्येच्या 350 लोकांना पाणी पुरवायची तुमची अपेक्षा आहे. तर आपण यासाठी पुढचा प्रयत्न करूया. याच्यातील आता अभ्यास आम्ही आणि अजित जोशींनी केलेला आहे. याचं सर्वेक्षण करून गुगल करून तिथली परिस्थिती आम्ही पाहतो आणि आम्ही तुम्हाला योग्य मार्ग सुचवू. आणि या मार्गामध्ये 2 उपाय असतील की एक तात्पुरता, ज्याला ट्रीटमेंट ऑन कॅचमेंट एरिया म्हणतो, म्हणजे पाणलोट क्षेत्रावर उपचार. आणि या उपचारामध्ये 2 प्रकारचे उपचार असतील. एक तात्पुरता उपचार असेल, हा तुम्हाला तात्पुरताच मिळेल, जसं आपण तात्पुरते ताप कमी करायला करतो. पण आपल्याला हे पाणी साठा वाढवण्यासाठी दीर्घकालीन उपचार करावा लागणार आहे आणि यामध्ये अभ्यास केल्यानंतर आपण ते काम करूया. आता यामध्ये जर पुढची आम्ही काही आयडियाज दिल्या तर तुम्ही काम कोणत्या स्वरूपामध्ये कराल? आम्ही वाडी म्हणून जे तुम्ही सांगाल त्या याला प्रयत्न आम्ही आहोत. हे यांचं लोकसहभाग हा मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळणार आहे आणि या पद्धतीने या प्रभागावर आपल्याला कॅचमेंट एरियावर ट्रीटमेंट करावी लागणार आहे आणि आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. आणि जास्तीत जास्त जलप्रेमी किंवा निसर्गप्रेमींनी सहभागी घेऊन हे गावाचा जो अनुभव आहे की त्यांनी स्वतः नैसर्गिक जलस्रोतावर गाव जलसमृद्ध करतात असा आपण प्रयत्न करूया. गाव कुठलं आहे? कापरे वरची वाडी स्टार्टला